मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे पुन्हा एकदा जागतिक ऊर्जा बाजार अधिक अस्थिर झालाय। इराण आणि अमेरिकेतील संघर्षामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या तेल आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते। भारत कच्च्या तेलाच्या बाबतीत सध्या तुलनेनं सुरक्षित स्थितीत असला तरी LNG पुरवठ्यावर परिणाम झाल्यास त्याचा फटका उद्योगापासून सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरापर्यंत बसू शकतो। पाहुयात पुढारी न्यूजचा हा विशेष रिपोर्ट। मध्य पूर्वेत पुन्हा वाढला तणाव। होर्मुझ सामुद्रधुनीवर जगाचं लक्ष। तेल आणि LNG पुरवठ्याची चिंता। भारतावर किती परिणाम? मध्य पूर्वेतील तणाव वाढता जागतिक ऊर्जा बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे। जगात मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल आणि द्रवरूप नैसर्गिक वायू अर्थात LNGचा पुरवठा होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होतो। या मार्गावरील कोणताही अडथळा जागतिक इंधन बाजारासाठी धोक्याची घंटा मानला जातो। भारत आपल्या LNG गरजेचा मोठा हिस्सा आयातीवर अवलंबून आहे। त्यातील मोठ्या प्रमाणावर पुरवठा कतारकडून होतो। त्यामुळे मध्य पूर्वेतील संघर्ष दीर्घकाळ सुरू राहिल्यास LNGच्या उपलब्धतेवर आणि किमतीवर परिणाम होण्याची शक्यता तज्ञ व्यक्त करतायत। भारताच्या LNG आयातीतील मोठा हिस्सा कतारकडून। चीन, दक्षिण कोरिया, तैवानही कतारवर अवलंबून। पुरवठा विस्कळीत झाल्यास आशियाई देशांवर परिणाम। LNG पुरवठा कमी झाल्यास सर्वप्रथम त्याचा परिणाम औद्योगिक क्षेत्रावर होऊ शकतो। खत उद्योग, वीज निर्मिती, सिरेमिक, स्टील आणि इतर अनेक उद्योग नैसर्गिक वायूंवर अवलंबून आहेत। त्यामुळे उत्पादन खर्च वाढणं, उत्पादनात घट आणि त्यातून रोजगारावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अमेरिका, इस्रायल आणि एकूणच जगाच्या अर्थव्यवस्थेला कोंडीत पकडण्याचा एक प्रकारे प्रयत्न इराणकडून केला जाणार आहे। या मागच्या काही दिवसातल्या घटनांमुळेच $70 प्रति बॅरल पर्यंत खाली आलेल्या तेलाच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये पुन्हा एकदा $78 प्रति बॅरल पर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि संघर्षाची परिस्थिती अशीच राहिली तर $100 प्रति बॅरलच्या पलीकडे सुद्धा या तेलाच्या किमती जाऊ शकतात। अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होताना आपल्याला स्पष्टपणे दिसतेय। जर संघर्ष आणखीन चिघळला तर होर्मुझच्या सामुद्रधुनीला चोक करण्याच्या सोबतच लाल समुद्रामध्ये बाब अल मंडेबला सुद्धा चोक करण्याचा निर्णय हुती हा इराणच्या समर्थनात त्या ठिकाणी घेऊ शकतो आणि याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अत्यंत भयंकर परिस्थिती निर्माण होऊ शकते। कच्च्या तेलाच्या बाबतीत मात्र भारताची स्थिती तुलनेनं मजबूत मानली जाते। रशियाकडून मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाचा पुरवठा सुरू असून सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीकडून पर्यायी पुरवठा उपलब्ध आहे। त्यामुळे पेट्रोल डिझेलचा तातडीचा तुटवडा अपेक्षित नसला तरी आंतरराष्ट्रीय बाजारातील दरवाढीचा परिणाम देशांतर्गत किमतीवर होऊ शकतो। अमेरिका आणि इराणमधील हा संघर्ष किती काळ सुरू राहतो आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतील परिस्थिती कशी बदलते यावर पुढील चित्र अवलंबून असेल। परिस्थिती लांबली तर LNGच्या किमती वाढण्याबरोबरच त्याचा परिणाम उद्योग, वाहतूक आणि घरगुती गॅसच्या खर्चावरही होऊ शकतो। त्यामुळे या घडामोडींवर भारतासह जगभरातील ऊर्जा बाजाराचं लक्ष लागलंय। शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली।